श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथ अध्याय 16. अध्यायाला सुरुवात होत आहे. गुरुदेव दीपकला म्हणाले, अरे दीपका, श्री दत्त म्हणजे असे श्रेष्ठ दैवत की त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला की मुका माणूसही बोलू लागतो. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष उपदेश केल्यावर अर्जुनाला सिद्धी हस्तगत झाली. त्यात अद्भुत ते काय कोणाला वाटणार. त्या दत्तांचे नाम जरी घेतले तरी भय नष्ट होते. अर्जुन जे काही बोलला ते ऐकून दत्तांनी त्याला विचारले, आता तुझ्या मनाची काय इच्छा आहे ती सांग बरे. तेव्हा अर्जुन दत्तगुरूंना म्हणाला, आता जशी आज्ञा होईल तशी वागणूक मी करीन. माझ्या मनात अन्य भाव नाही. आज्ञा झाल्यास गुहेत जाऊन सुद्धा समाधी लावून बसेन किंवा आपले रूप निहाळत बसलो तर सुखी राहीन. त्यावरती श्री गुरुदेव दत्त अर्जुनाला म्हणाले, आज संध्यावंदन कर, भोजन कर, उद्या योगाभ्यासासाठी आसनावर बस. त्यावरती ठीक आहे असे म्हणून अर्जुनाने संध्या केली. गुरुप्रसादाचे सेवन केले व गुरुसेवेत तो दिवस घालविला. दुसऱ्या दिवशी उठून तो नित्यकर्म करून श्रीगुरूंना वंदन करून गुहेत जाऊन राहिला. मन शांत करून सुषुम्नेच्या मार्गाने त्याने ब्रह्मरंध्री प्राण नेले आणि तो त्याच स्थितीत सतत 3 मासापर्यंत राहिला. नंतर पुन्हा 6 महिन्यापर्यंत तो समाधीमध्ये राहिला. पुन्हा तो 1 वर्षभर तसाच समाधी लावून बसला. तेव्हा दत्त आले आणि मनाशी म्हणाले, हा काही देहभानावर येत नाही असे वाटते. अर्जुन स्वतः समाधीतून उठला नाही म्हणून मग दत्तांनी त्याच्या मस्तकी कर ठेवून बळेच त्याला समाधीतून उठविले. जरी प्रयत्नांनी अर्जुन देहभानावर आला तरी त्याची इंद्रिय आत ओढून घेऊन स्वस्वरूपी प्रविष्ट होण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचे अंतःकरण बाहेर वळेना. तेव्हा श्रीगुरूंनी स्वेच्छेने त्याचे प्राण, अंतःकरण आणि इंद्रिये बाहेरच्या बाजूला वळवले. हळूहळू अंगे हलवून अर्जुन देहभानावर आला. त्याने हळूच डोळे उघडले आणि गुरुपदाचे दर्शन घेतले. त्या चरणांचे दर्शन होताच अर्जुन त्यांच्याच ध्यानात तल्लीन झाला. समाधी सुख विसरून तो नेत्र ताटून चरणांकडे पाहत राहिला. माशी जशी गुळाला चिटकवून राहते त्याप्रमाणे त्याची दृष्टी गुरुचरणांवरती खिळून राहिली. पतिव्रता स्त्रीला जरी तिच्या पतीने दूर ढकलण्याचे ठरविले तरी पतीच्या ती चरणांना बिलगते. तसे अर्जुनाचे मन वळवू म्हटले तरी मन आणि दृष्टी अन्यत्र जाईना. मग त्याचा हात श्रीगुरूंनी धरला आणि त्याला आपल्याजवळ बसविले. श्रीदत्त त्याला म्हणाले, तू माझा उत्तम सेवक आहेस. तुझे काहीही सेवाकार्य बाकी राहिलेले नाही. तू आता कृतकृत्य झाला आहेस. हेच सत्य. आता तू नगरात जावे, प्रजेचे पालन करावे, अनासक्तीने वागावे, सद्भावाने माझे यशोगान करावे. त्यावरती अर्जुन म्हणाला, आता कुठले आहे देवा येणे जाणे, अवघे बोलणेच खुंटले आहे. मग त्याने त्याच ठिकाणी बैठक मारली. त्यावरती श्रीदत्त म्हणाले, अर्जुना, माझ्या वचनाचा अंगीकार कर. मन स्वरूपीच ठेवावे आणि बाह्य जगात देहाने वापरावे. जरी कर्तव्य म्हणून काही उरलेले नसले तरी आचार धर्म नीट पाळावा. स्वतःचे म्हणून काही कृत्य राहिले नसले तरी परोपकार होत राहतो. धर्म सनातन आहे, त्याचा त्याग करू नये. स्वतः धर्माचे आचरण करून लोकांना आदर्श घालून द्यावा. अशानेच परोपकार होतो. नाहीतर सिद्ध मनुष्य कसा तरी वागला तर इतर लोक तसाच अनाचार करतील आणि धर्म संकट होऊन नाश होईल. लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपला सिद्धपणा लपवून लोकांमध्ये सामान्य वागणूक ठेवावे. तू गृहस्थ आहेस तेव्हा तू वर्णाश्रम धर्म टाकू नकोस. मनात सक्ती न वाटून घेता त्रिविध कर्म कर. काया वाचा मनाने कर्म कर. जे मुक्त असतात ते कुठेही सक्त होत नाहीत. जगात अशी एकही वस्तू नाही की त्यांना मोह पाडू शकेल. सूर्य थंड झाला, चंद्रमंडळ उष्ण झाले किंवा सर्व भूमी अग्नीने जळू लागली तरी जीवनमुक्ताला त्याचे नवल वाटत नाही. कुग्रामातील गावंढळ स्त्री जशी शहरातील सुसंस्कृत माणसाला मोह पाडू शकत नाही, तसेच मुक्त मनुष्याला समाजातील कोणीही रमवू शकत नाही. तो माझा म्हणून कोणी म्हणेल तर तो कोणालाही ओळखता येत नाही व मी त्या मुक्त मनुष्याच्या संबंधी आहे असे कोणी म्हणेल
तर मुक्त माणसाच्या ते काहीच गावीही नसते. मुक्तांचा असा स्वभाव असतो. मी तुपणाची गोष्ट तिथे नसते. त्याप्रमाणे प्रारब्ध संपेपर्यंत तुम्ही मुक्तपणे राहा. श्रेष्ठ मनुष्य जसे आचरण करतो तसेच आचरण इतर लोक करतात. तो थोर मनुष्य ज्या गोष्टी प्रमाण मानतो त्याच गोष्टी सामान्य जनही प्रमाण मानतात. त्याने कधी अनवस्था प्रसंग येणार नाही. लहान मुलासारखे वागावे. आपल्या अंगी चांगले गुण आहेत असे अभिमानाने न समजता सरळ वर्णाश्रमाप्रमाणे वागले तर काय बिघडेल. जो स्वतःच्या ठिकाणी रमतो, तृप्त असतो, संतुष्ट असतो, त्याचे काहीही कार्य राहिलेले नसते, ते सर्व सज्जन लोक जाणतात. त्याने जरी पुण्य केले तरीही त्याला स्वर्गात जावे लागत नाही, पाप केले तरी नरकात जावे लागत नाही. पण पुण्य मार्गाचे आचरण करावे हेच बरे. एकमेव लक्ष जे ब्रह्मा ते चित्तात धरावे आणि समाजात असंगपणे राहावे. आता तू आपल्या नगरात जा, प्रजेचे पालन कर, यज्ञाने देवांना तृप्त कर, श्राद्धाने पितरांना तृप्त कर, ब्राह्मणांना गोदान, भूमिदान, कन्या, सुवर्ण, रथ, वस्त्रभूषण इत्यादी गोष्टी देऊन त्यांना संतोष दे. दीन, दुबळे आणि आंधळे यांची काळजी घे. वारंवार येथे येऊन माझे दर्शन घे. राज्यकारभार करताना माझे क्षणोक्षणी स्मरण ठेव. तू माझ्या स्वरूपाला कधीही विसरणार नाहीस आणि बाहेर लोकात बाबरतानाही अंतर्निष्ठ राहशील. काळाच्या ओघात जरी हातून शुभ किंवा अशुभ कर्म घडले तरी त्याचे फळ तुझ्यावर कधीही आदळणार नाही. अशा प्रकारे तू जीवनमुक्त राहून अनासक्तपणे प्रारब्धाने भोग भोगलेस म्हणजे तू विदेहमुक्त होशील. हे गुरुचे वचन ऐकून अर्जुन आनंदित झाला आणि नमन करून म्हणाला, गुरुदेव, आपले वचन मी शिरसा मान्य करतो. असं म्हणून त्याने गुरूंचे चरण दृढ धरले. प्रेमाश्रूने जणू ते क्षालन केले. आपला हर्ष तो वारंवार आवरीत होता, तरीही तो त्याला आवरेना. प्रेमाने अश्रुधारा वाहू लागला. वारंवार देहभान विसरू लागला आणि म्हणाला, हे गुरुवर्य, हे चरण मला अंतरतेले हीच खंत मला वाटते. त्यावरती श्री दत्त अर्जुनाला म्हणाले, माझे वचन मानून तू जा. माझ्या या चरणांचे तू चिंतन केलेस तर ते तुझ्या मनातून जाणार नाही. असे म्हणून श्री दत्तांनी त्याला आलिंगन दिले आणि त्याला निरोप दिला. त्यांच्या चरणांचे स्मरण करीत अर्जुन आपल्या नगरामध्ये गेला. अर्जुन आपल्या नगरीत आला तेव्हा सर्व लोक त्याला सामोरे गेले. नगर शृंगारलेले होते. लोकांनी त्याला मोठ्या समारंभाने नगरात नेले. चंदनाने सुवासित केलेल्या पाण्याचे घडे सर्वत्र घातले. पुढे वाद्य वाजत होते. ब्राह्मण मंत्रांनी आशीर्वाद देत होते. गणिका नृत्य करू लागल्या. फाट बंदीजन राजाचे यशोगान करू लागले. लोकांच्या रांगाच रांगा राजाच्या आनंदाने जय जयकार करू लागल्या. नागरिक लोक आणि त्यांच्या मुलीबाळी सजून नटून मांडीवरती चढून आनंदाने राजाच्या मिरवणुकीवर लाह्या उधळू लागल्या. अर्जुनाची गुणगान करू लागल्या. मोत्यांची तोरणं बांधली होती. गुढ्या तर कितीतरी उभारले होत्या. सर्व लहान मोठे मार्ग सुशोभित केले होते. प्रजा आनंद साजरा करीत होती. सोन्याच्या तबकात रत्नदीप लावून सुंदर स्त्रिया पुढे आल्या. अर्जुनाच्या दर्शनाने त्या धन्य झाल्या. अर्जुनाच्या हजारो स्त्रिया होत्या. त्यांनी अर्जुनाची आरती करून रत्न आणि मोती उधळले. दीनदरिद्री लोक ते रत्न उचलून नेत होते. ते धनवान होत होते. असा हा समारंभ होऊन अर्जुन आपल्या राजमहालामध्ये आला. त्यांनी सर्व प्रतिष्ठितांना सभेमध्ये बसवून त्यांना वस्त्रभूषण देऊन उत्तम गौरव केला आणि त्यांना निरोप दिला. तो अर्जुन दत्तांच्या वचनाप्रमाणे सप्तद्वीप पृथ्वीचे राज्य चालवू लागला. तो अनेक रूप घेऊन एकाच वेळी सर्वत्र संचार करी. कोण कोठे आणि काय करीत आहे ते तो पाही. त्याची गती कोठेही कुंठित होत नव्हती. वायूप्रमाणे त्याचा मुक्त संचार होत असे. तो जरी ब्रह्मज्ञानी होता तरी त्याने 10,000 यज्ञ केले. त्या यज्ञासाठी अत्रिप्रमुख सर्व कर्मज्ञानी ऋषी रतीजबा आले होते. त्याने सोन्याच्या वेदी घातल्या. सुवर्ण मंडप उभारले आणि देवतांना आवाहन करून मोठ्या समारंभाने यज्ञ केले. दिव्य आभरणे धारण करून विदेव स्त्रिया विमानामध्ये बसून यज्ञ पाहायला देवांसह आल्या. अप्सरा नृत्य करीत होत्या. गंधर्व गायन करीत होते. विप्र वेदपठन करीत होते. कुलस्त्रिया राजाशी गौरवगीते गात होत्या. राजाने असे यज्ञ केले आणि देवांना यथेष्ट हविर्भाव अर्पण केले. त्यावेळी वेदवत्ते ब्राह्मण अनुष्ठानात काही न्यून राहून देत नव्हते.
राजाने विप्रांना भूमी, सोने, धनधान्य, कन्या आदी दान दिले. पक्वाने जेवून सर्व लोक तृप्त होत होते. दक्षिणा देण्यासाठी राजाने आपला खजिना उघडला. द्विज लोकांनी कितीही धन नेले तरी राजाला सिद्धी प्राप्त असल्यामुळे भांडारातील धन काही कमी होत नव्हते. रुपयाने खूर मढवलेल्या आणि सोन्याने शिंगे मढवलेल्या सवस्त आणि शुभलक्षणी दूध देणाऱ्या विविध वर्णाच्या गायी राजाने सात्विक वृत्तीने दान दिल्या. अर्जुन धर्मानुसार राज्य करीत होता, त्यामुळे कोणासही अकाली मरण येत नव्हते. उत्पात अपघात होत नव्हते. राष्ट्रात दुर्भिक्ष असे कधीच झाले नाही. पाऊस वेळेवर पडून धान्याची सुबत्ता होती. राजा लोकप्रिय होता, त्यामुळे प्रजाजनही सात्विक आणि उदार प्रतीचे होते. नगरामध्ये कोणी बंध्या नव्हती. वृक्ष फलाफुलांनी बहरत होते. कोणी विधवा होत नव्हत्या आणि चोरीसुद्धा कोणी करत नव्हते. कार्तवीर्य अर्जुन राज्य करीत असता उंदरांचा उपद्रवही नव्हता. कोणी अधर्म करीत नव्हते. सर्व लोक स्वधर्मशील होते. राजा 7ही द्वीपात हाती शस्त्र धारण करून पण अनेक रूप धारण करून संचार करीत असे. त्याचा रथ पृथ्वीवरती सर्वत्र यथेच्छ संचार करू शकत असे. क्वचित कोणी चोरी करताना राजाला आढळला तर तो तात्काळ त्याला देहदंडाची शिक्षा करीत असे. दुष्टांना तो शासन करे आणि सज्जनांचे रक्षण करी. सर्वांचे मनोगत तो तात्काळ जाणून घेत असे. जो निरापराध असेल त्याला तो शिक्षा करीत नसे आणि अपराधाला कायद्यानुसार शिक्षा करे. पण तो क्रोध आणि लोभ यांनी युक्त होऊन कोणालाही मारित नसे, कारण स्वतः तो शंकराप्रमाणे विरक्त होता. कोणी भलते काही सांगितले तरी तो मनावर घेत नसे. तो धर्मज्ञ असल्यामुळे कोणाची भीड मानित नसे. पूज्य व्यक्तींचा तो मान ठेवी. ब्राह्मणांना भूमीवरील देव मानून त्यांना बहुमानाने वस्त्र आणि धनदान करी. राजा अशा रीतीने जीवनमुक्त होऊन विषयांवर आसक्ती न ठेवता आपले मन दत्तपदी ठेवून राज्य करीत असे. एकदा राजा पृथ्वीवर फिरत असताना त्याने असे पाहिले की कर्कोटाचे पुत्र दुराचार करीत आहेत. तेव्हा त्याने त्यांच्याशी युद्ध करून त्यांना बंदीमध्ये टाकले. त्यांचे समृद्ध राज्य ताब्यामध्ये घेतले. तेथे एक नगर आपल्या नावाने वसविले आणि हजारो स्त्रिया संगतीस घेऊन नर्मदेच्या तीरी गेला. तेथे तो क्रीडा करू लागला. आपल्या 1000 हातांचा त्याने पूल केला. नर्मदेचा प्रवाह त्याने अडविला. मनोहर माळा आपल्या गळ्यामध्ये घालून आणि स्त्रियांचा मेळावा जमवून तो क्रीडा करू लागला. त्याची क्रीडा पाहून विमानात देव नवल करू लागले. किन्नरी कामविभळ झाल्या. अप्सरा भुलून बघत राहिल्या. पश्चिम समुद्र हा नर्मदेचा पती. कार्तवीर्याने नर्मदेचा प्रवाह अडविला म्हणून क्रुद्ध झाला आणि त्याने राजाच्या अंगावरती हल्ला केला. त्याला पाहून राजा हसू लागला. समुद्राला राजाने निर्बल करून टाकले. त्याने आपले सहस्र बाहू उभारून समुद्राला ताडण केले. त्यामुळे समुद्र मागे हटला. जलचर तडफडून मरू लागले. पाताळ थरथर कापू लागले. समुद्रदेव हातात अनेक रत्न घेऊन आला आणि अर्जुनाची पूजा करून त्याने अभयदान मागितले. शरणागताला अभय दिले पाहिजे म्हणून राजाने त्याला भिवू नकोस म्हणून अभयदान दिले. त्यावेळीस गुरुवर्य दीपकाला सांगू लागले, ज्याला विषयांची गोडी नाही त्याला स्त्रियांची कसली आवड असणार. देहाला प्रारब्ध कर्म ओढीत असते, तसे ते राजाचे होते. त्याला कशातही गोडी नव्हती. समुद्र आधीच पाण्याने भरलेला असतो. नद्या याव्यात अशी काही त्याला ओढ नसते. त्या आल्या तर तो त्यांना मागे लोटून देत नाही, त्यांचा स्वीकार करतो. ते सर्व काही प्रारब्ध योगाने घडते. मुक्तही तसा निष्काम असतो. दैवयोगाने कामप्राप्ती झाली तर तो क्षोभ पावत नाही, कारण इंद्रिये त्या विषयांचा भोगच घेत नाहीत. जे लोक असे म्हणतात की दगडासारखे बसून राहणे म्हणजे जीवनमुक्ती होय, ते काही ज्ञानी नव्हेत. त्यांना श्रुतीचा सिद्धांत कळत नाही. शास्त्र प्रामाण्याने साधकाला जे आत्मज्ञान मिळते ते पूर्ण आणि प्रबळ असते. त्या ज्ञानाने अज्ञानाचे आणि अज्ञानजन्य कार्याचे निरसन होते. हेच त्या ज्ञानाचे कर्म होय. त्या आत्मज्ञानाचा नाश करील असे काहीही नाही. म्हणून माणूस जीवनमुक्त झाल्यावर व्यवहार बाह्यतः करीत असला तरी त्याचे आत्मज्ञान नष्ट होत नाही. प्रारब्धाचा नाश करणे हा आत्मज्ञानाचा धर्म असतो. आवरण व विक्षेप यांचा नाश करणे हा त्याचा धर्म असतो. म्हणूनच तत्वज्ञानी लोक समाजात जे राहतात ते प्रारब्ध भोगण्यापुरते राहतात, पण त्या भोगांमुळे मनात शीन राहत नाही, खंत करीत नाही.
ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांनाही भोग प्राप्ती समानच असते. मग तत्वज्ञानी लोकांचे वैशिष्ट्य ते काय, असा एक प्रश्न विचारशील तर ऐक. आत्मज्ञ तत्वज्ञ हा स्वानुसंधान ठेवतो. प्रारब्ध हे स्वप्नाप्रमाणे मानतो. उदासीन राहतो म्हणून मनाने खिन्न होत नाही. कदाचित विषयभोग वर्तमानात चालू असला आणि जरीही त्याच्या ठिकाणी देहाचे भान येत असले तरी त्याच्या आत्मज्ञानाची हानी त्यामुळे होणे हे त्रिकालही शक्य नाही. आवड व नावड असणे ही अज्ञानाची लक्षणे आहेत. ज्ञान आणि सर्व आसक्ती नष्ट झाल्यावरती मग शोक कोणाला आणि कसा होणार? अज्ञानी माणसाला हे तत्व समजलेले नसते म्हणून तो दुःख भोगून क्षीण पावतो. शोक आणि दुःख यांच्या भीतीतच तो आवड नावडयुक्त जीवन जगत असतो. हे ज्ञानी लोकांचे वैशिष्ट्य जाण. ज्ञानाचे कर्म शुभही नव्हे आणि अशुभही नव्हे. तो अर्जुन याप्रमाणे उदासीन वृत्तीने प्रारब्ध भोग भोगवत होता. आणि श्रोते हो, याबरोबर श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य या ग्रंथाचा हा 16वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ग्रंथाचा पुढील कथाभाग पुढील 17व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.